नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा आहे ब्लॉग 27 मार्चचा 2024। तर खूप लवकर येतो आहे ब्लॉग, खूप लेट येतो आहे, लवकर नाही म्हणणार कारण खूप उशीर झालेला आहे हा ब्लॉग येण्यासाठी। पण खूप धावपळ होती, जसे की सांगते अगोदर मी गावाला चाललेले आहे आणि गावाला लग्न कार्य होतं आणि गावची जत्रा होती, यासाठी मी चाललेले। आणि आता फायनली मी माझ्या गावाला पोहोचले सुद्धा, कारण एवढं काय मी ट्रॅव्हलिंगचं शूट करू शकले नाही। तर एक गावाला आल्यानंतर एक वेगळा जो आपलं काय म्हणतात आनंद असतो ना, तो काही सांगता येत नाही, शब्दात पण व्यक्त करता येत नाही, तो फक्त आपल्या चेहऱ्यावरच दिसतो, जो की आता मी खूप घेत होते। कारण आपल्या गावाला जेव्हा येतो तिथला मातीचा वास, तिथला हवेतला तरवळणारा सुगंध, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप हव्याशा वाटणाऱ्या असतात आणि असं वाटतं तिथं गेल्यावरच असं वाटतं बास, ह्याच्यापेक्षा सुख दुसरं कुठलंच नाही आहे आयुष्यामध्ये। खरंच खूप बरं वाटतं गावाला आपल्या आलं की, खूप छान वाटतं। निसर्ग म्हणजे म्हणतात ना, अगदी फ्रेश, छान, मस्त असं वातावरण असतं। आणि जशी की होती त्या दिवशी आमच्या गावचीच जत्रा होती, माझ्या माहेरची जत्रा, आणि आम्हाला खूप उशीर झालेला, तरी आम्ही पटकन घरी गेलो, लगेच चेंज केला आणि लगेच आम्ही खाली आलो, कारण दिवसभर ट्रॅव्हल करून आमचा अवतार खूप बेकार झालेला। आणि असा दिसणारा, आमच्या घराच्या इथून दिसणारा असा हा मस्त असा व्ह्यू, जो की नवरा नवरीचा डोंगर। आणि वैशाली वहिनी आता तयार होऊन आलेली आहे, चला आता पटपट आपण जाऊया, देवाचे दर्शन घेऊया, केदारेश्वराचे दर्शन घेऊया। सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे, एवढंच देवाकडे मागणार आहे। आणि आज रात्री उधळलेला गुलाल आहे तर बघा कसं सगळीकडे गुलाबी झालेला आहे आणि मस्त अशी लाईटिंग केलेली आहे मंदिराला, खूप छान दिसत होतं मंदिर आमचं आणि खूप छान वाटतं। तुम्हाला कसं वाटतं हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि मी जसं सांगितलं, खूप उशीर पोहोचलेलो आम्ही, कारण सगळी दुकानं उठलेली, फक्त बर्फाचा गोळाच राहिलेला। तो आमच्या मोठ्या दादांनी आम्हाला बर्फाचा गोळा तेवढा फक्त खायला दिला आणि थोडीफार दुकानं होती, ते आमची मजा घेतली मुलांनी, तेवढंच। नाही तर आम्ही पूर्ण दुकानं उठलो तेव्हाच आम्ही गेलेलो। नशीब तो बर्फाचा गोळा तरी भेटला, ते तरी जत्रेचा, नाही तर मग काय नव्हतं। हा आमचा सोन्या आगाव बर्फाचा गोळा इथे खातो आहे। आणि त्यानंतर मग वहिनींना भरायच्या होत्या बांगड्या, तर त्यासाठी गेलेल्या बांगड्या भरायसाठी। आणि असा आमचा दगदगीचा आजचा दिवस गेला, जो की छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलेला आहे। कसा वाटलो हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि भेटूया यापुढे, गावचे छान छान ब्लॉग येणार आहेत नक्की। आता उद्याचा ब्लॉग पण नक्कीच बघा आणि चला, बाय बाय।